विश्वासावर जगतो. म्हणून वारकऱ्याने सुद्धा कोणाचं ऐकण्यापेक्षा म्हणले ना आमचे संत, त्याच्यावर विश्वास ठेवावा. करावा जतन आपुला विश्वास, गेला तो विमानी बैसोनिया. म्हणे अहो विज्ञानानं ते सिद्ध होत नाही. म्हणे ते सिद्ध होण्याकरता विज्ञान अजून तिथपर्यंत पोहोचलंच नाही. विज्ञान तिथपर्यंत अजून पोहोचलं नाही. आता त्यांना उत्तर काय काय देता येतील आपल्याला. पहिला एक युक्तिवाद आहे, योग प्रक्रियेने ह्या गोष्टी करता येतात. याच्या आधी काही लोक सशरीर गेल्याची उदाहरणं रामायणात महाभारतामध्ये आहेत. शरभंग ऋषी देहासहत गेले. नाचिकेत नावाचा एक ऋषीपुत्र यमलोकामध्ये स्वतःच्या देहानं गेला, याची वर्णन आपल्याकडे आहेत. परलोकाला गेल्याची वर्णन आहेत. दशरथ राजा देवांना मदत करायला स्वर्गात जात होता, ही वर्णन रामायणामध्ये आहेत. खटवांग राया स्वर्गामध्ये देवांना मदत करायला शरीरानं गेला, ही वर्णन आमच्या पुराणात आहे. मग सगळ्यांची पटतात, मग आमच्या तुकोबारायचं का बरं तुम्हाला पटत नाही? एक गोष्ट ते म्हणतात त्याला पुरावा काय? पुरावेत आमच्याकडे. काय म्हणे? रामेश्वर सकाळपासून गेला तो विमानी बैसोनिया. म्हणे महाराज भोळे तुम्ही, ते ब्राह्मण आहे, त्यानं तर कट केला होता. निळोबर आहेत, तो बी ब्राह्मणच आहे, काळजी करू नका. ओपनचंही उदाहरण आपल्याकडे आहे ना, ओपनचे उदाहरण आहे. कुडी सहित झाला गुप्त, तो काही तुकाराम महाराजांचाच आहे. चला दुसरं प्रमाण सांगतो. त्या काळामध्ये 3 स्वामी होऊन गेले. ज्यांना आपलं रामदास स्वामी, रंगनाथ स्वामी, जयराम स्वामी. तर जयराम स्वामीचं पद आहे, नरदेह घेऊन गेला, नरदेह घेऊन वाणी गेला ती ऐका वाणी. नरदेह घेऊन वाणी गेला, त्याची वाणी ऐका, त्यांनी सांगितलंय. त्यानंतरच्या त्यांचे तुकाराम महाराजांचे चिरंजीव नारायण महाराज, त्यांची सुद्धा तशी नोंद आहे. यांच्या नोंदी आहेत. नाही नोंदी पटत नाहीत. कोणी आय विटनेस आहे का? मग आम्ही त्यांना विचारतो, तुम्ही प्रमाणानं तुमचं समाधान होत नाही, मग आय विटनेस काय? तुकाराम महाराज वैकुंठाला जाताना कोणी पाहिलंय का? मग मी त्यांना उलट प्रश्न विचारतो, तुकाराम महाराजांचा खून करताना कोणी पाहिलंय का? आहे का पाहिलेलं कोणी? तुमच्याकडे आय विटनेस नाही, आमच्याकडे नाही. चर्चा संपली, तुम्ही उठा निघा, बस. आमचा विश्वास आहे, आम्हाला आमच्या विश्वासावर राहू द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं मला त्यांचं सुद्धा म्हणायचंय, ते युक्तिवादी आहेत, ते बुद्धिवादी आहेत, ते विचारवंत आहेत, वादच नाही. त्यांना एकच मला म्हणायचंय, न बुद्धिभेद जनयेत अज्ञानी नाम कर्म संगी नाम. आणि अडचण एक आहे, आमच्याच वारकरी संतांच्या चमत्कारावर यांना शंका आहे. अन्य धर्मांचे जेव्हा चमत्कार येतात तिथं बोलताना त्यांची डायरेक्ट इतभर. तुम्हाला सोपं आहे वारकऱ्यांना बोलणं, कधी अन्य धर्मांना बोलून बघा ना. फक्त बनाएंगे मंदिर एवढं गाणं म्हणला, अख्खं घर मारून टाकलंय त्याचं. खरे का नाही त्या कलाकाराचं? हो, फक्त आमचा धर्म, आमचा पंथ हा सहिष्णू आहे, म्हणून आमच्यावर क्यू करा, आम्हाला सोडा. त्यांनी एकाने विचारलं मला, महाराज तुम्ही जर असं म्हणता, तुकाराम महाराज वैकुंठाला गेले, आजकाल एखादा महाराज का जात नाही? हे पटतं मला, हे पटलं मला. आजकाल एखादा महाराज का जात नाही? त्याला मी स्पष्ट उत्तर देतो. ऊसाची लागवड होती का तुमच्याकडे? होती ना जुन्या काळात? ऊसाची लागवड असते आणि दुसऱ्यांदा नुसतं पाणी देऊन त्याला वाढवलं जातं, त्याला काय म्हणतात? खोडवा. आधी असतो लागवड, नंतर असतो खोडवा, तिसऱ्यांदाही धरलं तर त्याला म्हणतात निडवा. तुमच्याकडे तिरी, पण आमच्याकडे निडवा म्हणतात. मग लागवडीचा उतार कधीच खोडव्याला येत नसतो. लागवडीचा उतार खोडव्याला नाही, खोडव्याचा उतार निडव्याला नाही. मग निडव्याचा उतार कसा येईल? कसा येईल? आजही कोणी वारकरी जर तुकाराम महाराज एवढी सेवा करेल, त्याला सुद्धा विमान येईल, हा आमचा विश्वास आहे, आमचा विश्वास आहे. म्हणून एक आहे, साधूचे चमत्कार का? हे चमत्कार सांगितले 400 वर्षापूर्वी. नियम असा असतो, समाज चांगल्या मार्गावर आणण्याकरता समाजाला जी कळते ती भाषा सांगावी लागते. मग त्या काळातला समाज तर्कापेक्षा
चमत्कारावर विश्वास ठेवायचा. म्हणून आमच्या संतांनी चमत्कार दाखवले. चमत्कार दाखवून स्वतःचा मोठेपणा वाढवणं हा हेतू नव्हता. म्हणून गेला तो विमानी बैसोन्या हा विश्वास आहे. संपलं तुकोबारायचं चरित्र असं समजू नका. त्यानंतर तुकोबाराय 3 ते 4 वेळा परत आले. त्यांची कन्या भागीरथी गावाला गेली. आक्रांत करू लागली मुलगी, आणि मुलीने बाबाच्या वियोगात त्या भागीरथीने डोहात उडी टाकली. माशानं ती झेलली. तिचा आकांत पाहून तुकोबारायला यावं लागलं. तिच्या हातच्या शेवया खाऊन तुकोबाराय वैकुंठ गमनानंतर 3 दिवसांनी पंचमीच्या दिवशी परत आले. त्यानंतर गोवर शेटवानी त्यांच्याकरता एकदा आले, आणि चारिता गोधने वचन दिलं होतं संताजी बाबाला, मी तुझ्या निर्याणाला येईल आणि तू माझ्या निर्याणाला ये. म्हणून आता ते तेली समाजाचे त्यांच्यात पुरतात. किती पुरलं तर मुंडकं वर यायचं. शेवटी तुकाराम महाराज वैकुंठातून आले, 3 मुठी माती घेऊन टाकली, तेव्हा ते मुंडकं बुजलं. आजही संताजी महाराजाची जी समाधी आहे नेमकं तेवढ्या जाग्यात टेकडं आहे बघा. ते किती माती टाकली ते वरच मुंडकं येत होतं. मग तुकोबारानं जेव्हा टाकली तेव्हा ते झाले. कोणाकरता? संतांची जगनाडी 1, भागीरथी 1, संतांची जगनाडी 2, गोरशेटवानी 3, निळोबराने 42 दिवसाचं अनुष्ठान केलं त्यांच्याकरता 4, आणि तुकोबारायचे पंतू गोपाळ महाराज होऊन गेले त्यांच्याकरताही तुकोबाराय आले. आणि आजही मनापासून हाक मारा, आजही तुकोबाराय यायला तयार आहेत. फक्त करावा जतन आपला विश्वास हा भाव व्यक्त करतो. आणि वाणीला आता पूर्णविराम.